बघा मी परत एकदा चालू करतोय. टॉप व्ह्यू आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे, थोडंसं आपलं राहिलेलं टॉप व्ह्यू साईड व्ह्यू. ही लाईन ह्या लाईनला ओव्हरलॅप होऊन इथं लाईन तुम्हाला, किंवा ही लाईन, ही जी लाईन आहे ती ह्या लाईनला ओव्हरलॅप होऊन तुम्हाला इथं एकच लाईन येणार आहे. ही एकच लाईन आलेली आहे. तसंच ही लाईन ह्या लाईनला ओव्हरलॅप होऊन तुम्हाला इथं एक लाईन अशी आलेली आहे. ती कंटिन्यू लाईन होते. ती परत पुढं काय होते, कंटिन्यू लाईन तुम्हाला इथं होणार आहे. अशी लाईन तुम्हाला बघा, ही लहान लाईन ह्या लाईनला ओव्हरलॅप होऊन इथं लाईन आली. ही लाईन ह्या लाईनला ओव्हरलॅप होऊन इथं आली. ती कितीची आहे? ही कितीचं आहे? 60चंच आहे. म्हणजे ही लाईनसुद्धा काय असणार आहे? 60चीच लाईन काढायची आहे. म्हणजे 60/60चाच इथं पण काय करायचं आहे? एक तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. 60/60चाच हा स्क्वेअर काढायचा आहे. नेक्स्ट, हे कितीचं आहे? ही लांबी कितीची आहे? ही लांबी कितीची आहे? तर ती पण 60चीच आहे. ही जी लांबी तुम्हाला दिसते आहे, ही लांबी काय आहे? 60 mm आहे. ही 60 mmच आहे. ही 60 mmच आहे. म्हणजे हे पण किती आहे? 60/60चा एक तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. 60/60चा तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट, आता पहा, हे कितीचं आहे? हे 10 mmचं आहे. ही अशी लाईन तुम्हाला इथं दिसणार आहे. म्हणजे ही जी 10 mmची लाईन आहे ही तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर हे काय? हे इथून इथपर्यंत 50 mm आहे. इथून इथपर्यंत ते 50 आहे. का? तर टोटल 60 आहे आणि इकडं पण 10च आहे. इकडं सुद्धा हे किती आहे? 10च आहे. टोटल इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत किती झालं? हे 60 आणि त्याच्यातनं हे अंतर 10 गेलं. बघा, टोटल 60, त्याच्यातनं हे 10 गेलं. म्हणजे हे किती राहिलं? 50. म्हणजे हे कितीची लाईन असेल? 50ची लाईन असेल. ते 50ची लाईन तुम्हाला इथं काढायची आहे. 50ची लाईन काढली. नेक्स्ट आता परत आपल्याला काय करायचं आहे? तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे? तर हे जे दिसतंय तुम्हाला, हे 10चं आहे. ही 10ची लाईन आहे. ही 10ची लाईन आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसते. आणि नंतर हे तुम्हाला टॉप व्ह्यूमध्ये 50 mmची लाईन येणार आहे. कारण हे 10 आहे. बघा, हे टोटल 60 आहे. त्याच्यातनं हे 10 मायनस गेलं. म्हणजे ही लाईन कितीची झाली? ही लाईन 50ची झाली. ही लाईन कितीची झाली? 50ची झाली. तर ती 50ची लाईन तुम्हाला इथं काढावी लागेल. म्हणजे ही लाईन जी आहे 50/50ची. म्हणजे ही लाईनसुद्धा 50ची, ही लाईनसुद्धा 50ची आणि ही लाईनसुद्धा 50ची. ह्या दोन्ही लाईन्स 50/50च्या येणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथं हा जो टॉप व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू तुम्हाला इथं येणार आहे. पहा, हा टॉप व्ह्यू येणार आहे. हा टॉप व्ह्यूमध्ये अशा ही 50ची आणि ही 50ची अशी लाईन तुम्हाला इथं येणार आहे. बघा, हा 60/60चा एक स्क्वेअर येणार आहे. ही लाईन 50ची असणार आहे आणि ही पण लाईन 50ची असणार आहे. तसा हा 60/60चा स्क्वेअर आला. ही 50ची लाईन असणार आहे आणि ही 50 mmची लाईन असणार आहे. आता आपण पाहायचं आहे की आतमध्ये जो हा दिसतो आहे, हा जो शेप दिसतो आहे, हा रेक्टँगल दिसतो आहे, हा किती बाय कितीचा आहे? तर हा 30/20चा आहे. म्हणजे हे किती आहे? 30 आणि हे किती आहे? 20. ठीक आहे, हे 20 आहे. बघा, ही 20ची लाईन आहे. तर ही लाईन कितीची असणार आहे? 20ची असणार. ही लाईन कितीची असणार आहे? 20ची असणार आहे. ठीक आहे, ही 20ची असणार आहे. आणि हॉरिझॉन्टल किती आहे? ही हॉरिझॉन्टल किती आहे? तर हे 30 आहे. हे किती आहे? 30 आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती आलं? हे डिस्टन्स किती आलं? 30 आलं. म्हणजे 30/20चं तुम्हाला इथं काय दिसणार आहे? इथं रेक्टँगल दिसणार आहे. मी कसा दिसणार आहे हे मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी सांगायचं म्हणजे आवश्यकता नाही आहे. हा रेक्टँगल किती बाय कितीचा दिसणार आहे? तर हा 20 आणि हॉरिझॉन्टल लेंथ जी आहे ही लेंथ आहे. लेंथवर लेंथ हे किती? 30 लेंथ आहे आणि विड्थ किती आहे? 20. म्हणजे लेंथवर लेंथ 30 आणि विड्थवर विड्थ 20. अशा पद्धतीनं हा तुम्हाला टॉप व्ह्यू तुम्हाला इथं दिसणार आहे. हा जो टॉप व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू तुम्हाला इथं
असा दिसणार आहे, कारण आपण 90 डिग्री रोटेट केल्यावर ते तसं दिसणार आहे. ठीक आहे. तर बघा लेंथ किती आहे 30, म्हणजे ही लेंथ किती आहे 30 आणि विड्थ किती आहे, ही विड्थ किती आहे, ही विड्थ आहे 20, म्हणजे ही विड्थ आली 20. ठीक आहे. अशा पद्धतीने नंतर आपल्याला साईड व्ह्यू काढायचा आहे. साईड व्ह्यू काढताना काय करायचं, 45ची लाईन काढायची आणि जेवढे पॉईंट्स आलेले आहेत ते तेवढे ट्रान्सफर करायचे. आता बघा इथपर्यंत स्ट्रेट, इथपर्यंत स्ट्रेट, इथपर्यंत ह्या इन्क्लाइन लाईनपर्यंत स्ट्रेट, हे सगळे पॉईंट इन्क्लाइन लाईनपर्यंत स्ट्रेट, ह्या इन्क्लाइन लाईनपर्यंत स्ट्रेट आणि त्याच्यानंतर इथं जिथं कट केलं इन्क्लाइन लाईनला त्या स्ट्रेट पॉईंटनं तिथनं परत व्हर्टिकल, तिथनं परत व्हर्टिकल, ह्या इन्क्लाइन लाईनला जिथं कट केलेलं आहे तिथनं परत काय करायचं आहे, व्हर्टिकल ट्रान्सफर करायचे. अशा पद्धतीने नेक्स्ट हे जसे आपण ट्रान्सफर केलेले आहेत, ह्या इन्क्लाइन लाईनपर्यंत आपण हॉरिझॉन्टल ट्रान्सफर केलेले आहेत. पहा हॉरिझॉन्टल ट्रान्सफर केलेत इन्क्लाइन लाईनपर्यंत आणि नंतर काय केलं आपण, नंतर आपण व्हर्टिकली ट्रान्सफर केलेले आहेत. ह्या इन्क्लाइन लाईनपर्यंत हॉरिझॉन्टल लाईन केलेले आहेत, 45 डिग्रीच्या लाईनपर्यंत हॉरिझॉन्टल ट्रान्सफर केलेत आणि नंतर ते पॉईंट्स काय केलेत, व्हर्टिकली ट्रान्सफर केलेले आहेत. सेम तसंच आपल्याला हे जे फ्रंट व्ह्यू आहे त्याचं पण आपल्याला इथं ट्रान्सफर करावं लागणार आहे. फ्रंट व्ह्यू जो आहे त्याचे पण पॉईंट्स आपल्याला इथं ट्रान्सफर करावे लागणार आहे. ठीक आहे. आपले जेवढे पॉईंट्स आलेले आहेत फ्रंट व्ह्यूमध्ये तेवढे पॉईंट्स काय करावं लागणार आहेत, आपल्याला इथं ट्रान्सफर करावं लागणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथं पॉईंट्स ट्रान्सफर करायचे आहेत आणि आपल्याला बरोबर साईड व्ह्यू काढायचा आहे. तर साईड व्ह्यू काढायचा आपल्याला काय दिसतंय साईड व्ह्यूमध्ये, तर ते आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की साईड व्ह्यूमध्ये आपल्याला काय दिसतंय बघ. तर हे पॉईंट ट्रान्सफर कसे करायचे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. पॉईंट ट्रान्सफर कसे करायचे हे तुम्हाला आता कळलेलं असेल. इथपर्यंत स्ट्रेट. आता साईड व्ह्यूमध्ये ही लाईन दिसणार आहे, ही लाईन दिसणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही बेस लाईन दिसणार आहे. हो का, ही बेस लाईन हा इथं सुद्धा काय येणार आहे, 60x60चाच काय येणार आहे, असा एक रेक्टँगल तुम्हाला इथं स्क्वेअर येणार आहे. हा 60x60चा स्क्वेअर येणार आहे. बघा कसा ते बघा. ही जी व्हर्टिकल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन ही 60 mm ची आहे. ही व्हर्टिकल लाईन 60 mm ची आहे. तर ती 60 mm ची जी व्हर्टिकल लाईन आहे त्याचे सगळे पॉईंट्स इकडे ट्रान्सफर होणार आहेत. ती 60 mm ची हाईट तुम्हाला इथं 60, कारण फ्रंट व्ह्यूची हाईट 60 आहे, म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा हाईट किती येणार आहे, 60च येणार आहे. फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये हाईट काय असते, सेम असते. फ्रंट व्ह्यूची हाईट 60 आहे म्हणजे हे पण 60च येणार आहे. आणि ही तुम्हाला लाईन दिसते आहे, ही तुम्हाला लाईन दिसते आहे. ठीक आहे. तर ही लाईन तुम्हाला दिसते बघा, ही लाईन तुम्हाला इथं दिसते आहे. ठीक आहे. नेक्स्ट ही जरी तिरकी लाईन असली तरी तुम्हाला इथं काय होणार, प्रोजेक्शननं अशी व्हर्टिकल लाईन येणार आहे. जरी तिरकी लाईन असली तरी ती व्हर्टिकल येणार आहे. ती कितीवर असणार आहे, तर हे 50 mm ची व्हर्टिकल लाईन असणार आहे. ही किती mm ची व्हर्टिकल लाईन असणार आहे, तर ती असणार आहे 50 mm ची व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. 50 mm ची व्हर्टिकल लाईन इथं तुम्हाला दिसते आहे. ओके, 50 mm ची व्हर्टिकल लाईन बरोबर 50 mm वर येणार आहे वरून. तर ही 50 mm ची व्हर्टिकल लाईन तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे किती आहे, ही लाईन कितीची आहे, 50 mm ची बरोबर इथं तुम्हाला इथं दिसते आहे. म्हणजे तुम्हाला ही हॉरिझॉन्टल लाईन पण 50 mm ची काढायची आहे. बघा ही 50, ही 50 आणि हा स्क्वेअर तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे 60x60चा स्क्वेअर येणार आहे, कारण हाईट पण 60 आहे आणि विड्थ पण काय आहे 60 आहे आणि हे आपल्याला दिसतं आहे. बघा ही 60 mm ची दिसणार आहे. ही 60 mm ची लाईन इथं दिसणार आहे. ही 60 mm ची लाईन इथं दिसणार आहे. ही 60 mm ची लाईन इथं 60 mm ची दिसणार आहे. ही जी आहे ही जी लाईन दिसते तुम्हाला त्याच्यावर ही ओव्हरलॅप होते, ही ओव्हरलॅप होते. इथं 60 mm ची लाईन दिसणार आहे.